लाखो लोकांचं स्वप्न आहे तुकडेबंदी कायदा जो आहे तो रद्द व्हावा। जवळपास 50 लाख लोक याचा फायदा घेऊ शकतात, परंतु हा कायदा आतापर्यंत रद्द झालेला नाहीये आणि आताही तो रद्द झालेला नाहीये। त्याच्या संदर्भात एक घोषणा महसूल मंत्र्यांनी काल विधान भवनामध्ये केलेली आहे। त्याचं झालं असं, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी या संदर्भात एक लक्षवेधी सूचना मांडली आणि त्या सूचनेमध्ये त्यांनी मागणी केली की शहरालगत हद्दीतील जे तुकडेबंदी कायदा आहे तो रद्द करावा किंवा तो शिथिल करावा व त्याच्यामधून जे 1 गुंठे 2 गुंठेचे व्यवहार होतात त्या नागरिकांना त्याचा फायदा होईल। बेकायदेशीररित्या असे व्यवहार चालू आहेत, परंतु जमिनी नावावर न होणे किंवा त्याच्या बाबतीतल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या प्रशासनाला आणि नागरिकांना दोघांनाही आहे। त्यानुसार हा कायदा रद्द करण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली आणि त्याला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यामध्ये आपण त्या संदर्भातल्या अटी शिथिल करू व त्या बाबतीतली जी आहे ती घोषणा केलेली आहे। याचंच अनेक लोकांना असं वाटतंय की कालच तो कायदा मंजूर झाला आणि आपण आता लगेच त्याचे व्यवहार करू शकतो किंवा जे काय असेल त्यातलं। तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला। आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे। चला तर मग आपण जाणून घेऊया नेमकं तुकडाबंदी कायदा जो आहे तो काय आहे आणि त्याच्या संदर्भात त्या कायद्याचा मूळ कायदा जो आहे तो त्याचं जे काय स्वरूप आहे ते आणि त्या संदर्भात काल झालेली घोषणा आणि किती दिवसात हे होईल आणि कोणाला याचा फायदा होईल। तर सुरुवातीला आपण माहिती घेऊया की तुकडेबंदी कायदा जो आहे तो लागू का करण्यात आला होता। महाराष्ट्रातील शेत जमिनीचे तुकडे पडू नये तसेच शेती किफायतशीर होण्यासाठी तुकडेबंदी कायदा 1947च्या कायद्यातील कलम 7, 8 व 8 नुसार स्थानिक क्षेत्रांमध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाही अशा पद्धतीनेच हस्तांतर करता येते। हा त्यावेळेसचा जो आहे तो त्याचा कायदा आहे। 1 जानेवारी 2016च्या अधिसूचनेनुसार काही शासकीय कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी जसे विशेष नियोजन, नगर विकास प्राधिकरण, प्रादेशिक योजनात समाविष्ट असलेल्या अकृषिक वापराच्या जमिनी तुकडेबंदीच्या नियमातून वगळण्यात आल्या होत्या, पण त्याच्यामध्ये नागरी ज्या मागणी केलेल्या जमिनी किंवा नागरिकांच्या वसाहतीतल्या जमिनी आहेत त्या वगळण्यात आलेल्या नव्हत्या। शेत जमिनीचे तुकडे पडू नये, शेत जमिनी ज्या आहे त्या किफायतशीरपणे करता याव्या यासाठी तुकडेबंदी कायदा हा जो आहे तो नेमका करण्यात आलेला आहे। एकाच गावात एखाद्या व्यक्तीच्या तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी आहेत तर त्या मालकाला एकाच ठिकाणी एकत्रित जागा मिळण्यासाठी 1947 मध्ये हा कायदा करण्यात आला होता। या कायद्याअंतर्गत तालुकानिहाय बागायती आणि जिरायती जमिनींचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते। त्या क्षेत्रातील जमिनींच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती, परंतु काळाच्या ओघात या जमिनींचे तुकडे पडले। मध्यंतरी सरकारने या कायद्यात सरसकट बागायतीसाठी 10 गुंठे आणि जिरायतीसाठी 20 गुंठ्याच्या खालील क्षेत्राच्या व्यवहारांवर बंदी घातली होती। तरीही राज्यात जमिनींचे 1-2 तुकड्यांचे तुकडे पडून गुंठ्यांचे बेकायदेशीररित्या विक्री व्यवहार जे आहे ते सुरू झालेले होते आणि असे व्यवहार नोंदवण्यासाठी दस्त नोंदणीसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागावर पण दबाव होता। हा ऍक्च्युअली कायदा जो आहे हा कायदा या संदर्भात जो मूळ कायदा होता त्याची आपण माहिती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी आता जे काय नवे कायदा किंवा नवा तो नियम केलेला आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, विकास प्राधिकरणे यांच्या लगतच्या क्षेत्रात तसेच गावठाणलगत 200 ते 500 मीटरचा जो भाग आहे तो तिथं तुकडेबंदी जी आहे ती लागू होणार नाही, म्हणजे ती तुकडेबंदी जी आहे ती वगळण्यात येणार आहे। महानगरपालिकांच्या सीमेलगत 2 किलोमीटर परिघातील भूभागाचा यासाठी विचार होणार आहे, म्हणजे पूर्ण वर्तुळ जे आहे 2 किलोमीटरचं महानगरपालिकेच्या बाहेरचं त्याच्यासाठी याचा विचार जो आहे तो होणार आहे। सध्या 50 लाखाहून अधिक कुटुंबांचे जमीन खरेदीचे व्यवहार तुकडेबंदीमुळे अडचणीत आलेले आहे। त्याचं होतं असं की सर्वसामान्य माणूस हा काय 10 गुंठे 20 गुंठे 30 गुंठे घेऊ शकत नाही। त्याच्यासाठी म्हणून की 1 गुंठा, अर्धा गुंठा, 2 गुंठे अशा जमिनी ज्या आहेत ते तो घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच व्यवहारांना जी आहे ती कुठेतरी नोटरीवर करावं लागते किंवा त्यांना खाजगी एकमेकात म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये हा व्यवहार जो आहे तो करावा लागतो। तर त्याच्यासाठी या कायद्यामध्ये थोड्या तरतुदी ज्या आहेत त्या बदलण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जेवढे तुकडे
1 गुंठा आकारापर्यंतचे व्यवहार आहेत ते कायदेशीररित्या करण्याचा शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे. नागरिकांना रजिस्ट्री, बांधकाम परवाने व मालकी हक्क मिळवणे त्याच्यामुळे सहज शक्य होणार आहे. आणि 1 जानेवारी 2025 नंतरच्या लोकांसाठी तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही. 1 जानेवारी 2025 नंतर मात्र नियोजन प्राधिकरणच्या नियमानुसारच तुम्हाला त्या प्रॉपर्टीवर, त्या जागेवर जे आहे ते बांधकाम करता येणार आहे. आता मी सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे की असा जो निर्णय आहे तो अजून जाहीर झालेला नाहीये. त्याचं कारण असं की महसूल मंत्र्याने या ठिकाणी या सगळ्या कायद्याचा ज्या अटी शिथिल करताना ज्या पद्धतीने नागरिकांना त्रास होऊ नये त्याचा विचार करून दलालांचा हस्तक्षेप याच्यामध्ये वाढू नये म्हणून एक SOP म्हणजे चांगल्या पद्धतीची एक नवी कार्यपद्धतीची जी आहे तिची नियमावली ते लॉन्च करणार आहे. त्याच्यामध्ये संबंधित दोन्ही डिपार्टमेंटचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना घेऊन ते ती समिती SOP जो आहे तो निर्णय 15 दिवसात पुढच्या जाहीर करणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून तुमचं जे कारभार आहे म्हणजे जो तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर किंवा अटी शिथिल केल्यानंतर जे तुमचे व्यवहार आहेत ते करता येणार आहेत. त्याच्यामध्ये मग तुमचं प्लॅन सँक्शन असेल, NA लेआउट असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील इन्फ्रास्ट्रक्चर तिथलचं त्या संदर्भातली जी आहे ती अंमलबजावणी केली जाणार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की असे कुठलेही तुकडेबंदी असेल किंवा शेत जमिनी संदर्भातले असतील किंवा तुमच्या खाजगी लेआउट प्लॉट मधल्या व्यवहारांसंदर्भात असेल तर आपण संपूर्ण पेपर्स तपासल्याशिवाय असे व्यवहार केले तर आपण अडचणीत ठरू शकतो. हो, त्याचं कारण असं आहे की अनेक नदीपात्रांमध्ये बांधकामं झाली शहरालगत आणि ते चांगले बांधकामं, मोठे बांधकामं अनधिकृत असल्यामुळे शासनाला पाडावे लागले. काही घरं रस्त्यांमध्ये जातात ते पाडावे लागले. अनेक ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम ज्या झाल्या त्याच्यामध्ये बेकायदेशीररित्या होणारे बांधकामं ते जे आहेत त्यांच्यावर हातोडा या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की जो दलाल असतो तो त्याच्या व्यवहारामध्ये पैसे कमवण्यासाठी आपल्या पैशांना मुठमाती घालत असतो आणि आपल्या आयुष्याला मुठमाती घालत असतो. त्याच्यामुळे शासनाचाही या ठिकाणी प्रयत्न आहे की दलाल मुक्त या पद्धतीने आपल्याला या तुकडेबंदी कायद्याचा नवा जो ते नियम करणार आहे त्याचा फायदा उचलता यावा. परंतु त्यासाठी आपल्याला पुढचे 15-20 दिवस, महिनाभर वाट बघावी लागणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला जी माहिती देतो आहे ही माहिती ही आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनात फायद्यासाठी देण्यात येत आहेत आणि आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा एक 100% प्रयत्न आहे दलाल मुक्त, एजंट मुक्त प्रत्येक व्यवहार जे आहेत ते करण्यासाठी कशा पद्धतीने लोकांना जागरूक करता येईल तो आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आपल्याला माझे व्हिडिओ आवडले असतील आणि हा व्हिडिओ स्पेशली आवडला असेल तो हा व्हिडिओ आपल्या संबंधितांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या हक्काचे YouTube चॅनल केतन खोरे पाटील हे सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.